प्रत्येक टीमला विनंती असेल की जी काही फॉर्मॅलिटीज आहे ती
हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी प्रभ निर्विघ्न कुर्मदेव सुकार्य सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून समालोचन करण्यास सुरुवात करतोय. चौथा बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन फाईन लेगमध्ये आपण पाहतोय. खराब फिल्डिंग, एक धाव कंप्लीट. दुसरी साडी प्रयत्न डीप फाईन लेगमध्ये कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते. शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलं जातं आणि या बॉलवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने करोंडावाडी संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना टोटल आता 3 धावा. पहिल्या 2 बॉलवरती स्ट्राईकवर आपण पाहतोय चंद्रकांतला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती चंद्रकांतने सिंगल आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती लक्ष्मणच्या बॅटमधून 2 धावा. यावेळेस फटका हवेत आहे. झेलची संधी, कमालीची फिल्डिंग, वाडा कॅच, जबरदस्त एफर्ट. फलंदाज बाद, पहिला धक्का. फलंदाज आपण पाहतोय लक्ष्मण बॅक टू डग आउट. चंद्रकांत बाद होतोय न्यू फलंदाज सध्या. इन्याट 3 नंबरवरती सचिन. या खेळाडूकडे क्षमता भरपूर आहे, परंतु चंद्रकांत डावाचा सुरुवात थोडीशी खराब झाली. डावाला पहिला खिंडार चंद्रकांत सोस्त्यात बाद होतोय. 3 धावेवरती खरोंडवाडी संघाला पहिला आदरा. न्यू बॅटर सचिन. या खेळाडूकडे क्षमता, अनुभव भरपूर आहे. तो सध्या खेळाडू ऑन साईक. 4 षटकाची मॅच. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत, लक्ष असू द्या. सचिन एक भरपूर चांगला फलंदाज खरोंडवाडी संघासाठी. इन्याट 3 नंबरवरती डावखुरा शैलीचा फलंदाज, क्षमता भरपूर आहे. 3 धावा बनल्यास शेवटचा बॉल शिल्लक. विशालनं कमालीची गोलंदाजी केली आहे यंगस्टर पाली संघाकडून. शेवटचा अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकातील ओव्हर विकेटनं सचिनसाठी. फुलर लेनचा बॉल, दांडी उडवले. दुसरा धक्का, फलंदाज त्रिफळाचीत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि खरोंडेवाडी संघ पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना अवघ्या धावफलकावरती 3 धावा, 2 गडी बाद. न्यू बॅटर प्रभाकर असेल, नॉन स्ट्राईकला सायकेनला असेल लक्ष्मण. चार षटकाची मॅच आहे. स्पीडअप ठेवा कारण ऊन सुद्धा भरपूर आहे. जर पाणी लागला ना स्ट्रायकेनला. आता चंद्रकांत यावेळेस समोर लॉब केलाय. लॉंग ऑन मध्ये कमालीचा स्ट्रोक. या स्पर्धेचा पहिला षटकार फलंदाज चंद्रकांतच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय रॅशनिंगवर मिळतात तांदूळ आणि गहू. धावा झाल्यात 9 आणि टोटल सुद्धा 9 आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली आता फलंदाज चंद्रकांतच्या बॅटमधून. या स्पर्धेचा पहिला षटकार. तुषारचा पुढील बॉल. पुन्हा लॉफ्ट केलाय. फटका बराच काळ हवेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे. फाईन लेगचा. 1 धाव कंप्लीट. दुसरी साडी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2च्या मदतीने टोटल फ्लाय होते. डबल डिजिटमध्ये 11 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग करावी लागेल चंद्रकांतला. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रभाकर.
सध्या ऑन स्ट्राईकला सलामीचा फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. 9 धावा होत्या, त्यानंतर 2 आल्यात, 11 बनल्यात. आता स्ट्राईक एंडला पुन्हा चंद्रकांत. यावेळेस खोदून काढलाय समोर. लॉंगॉनमध्ये शतरक्षक दूरवर आहे. एकदा बनले, दुसरीसाठी प्रयत्न निघालेत आणि तिथे फलंदाज बाद. ओईटी गॉन. जबरदस्त पंचगिरी, फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका साईडला आपण पाहू शकाल भांगारवाडी खांडस परिसरातील त्यांना पायट करेल सांबरी 11 आसलवाडी. सांबरी 11 आसलवाडी टीम उपस्थित आहे. भांगारवाडी टीमसुद्धा उपस्थित झाले. मिड इनिंगमध्ये टॉस केला जाईल. 12 धावा धावपलकावरती आहे सध्या. स्ट्राईक एंडला सलामीचा चंद्रकांत पाहतोय. नॉन स्ट्राईकला किशोर आपण पाहतोय. धावसंख्या थोडीशी कमी आहे, परंतु इथून प्रयत्न करावे लागतील. खरोडवाडी संघाला क्षमता भरपूर आहे. फलंदाज किशोरकडे, परंतु किशोर असेल नॉन स्ट्राईकला. स्ट्राईक एंडला चंद्रकांत. यावेळेस समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. जयची संधी. काहू कॉर्नर मध्ये सुरेख झेल. फलंदाज चंद्रकांत बॅक टू डग आउट. बारा धावा आहेत सध्या धावफलकावरती आणि इथून 4 धक्के बसलेत. टीम खरोडवाडी संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना न्यू बॅटर आपण पाहू शकाल मनोज. सायकलला असेल मनोज. नॉन सायकलला आपण किशोरला पाहतोय. सध्या धावफलक थोडंसं कमी पाहायला मिळतंय. जर विचार केला तर सुरुवात खराब झाली. टॉस जिंकल्यानंतर कडक उन्हामध्ये बॅटिंग करत असताना खरोडवाडी संघ 12 धावेवरती 4 धक्के जरूर बसलेत. सायकलला आता डावखुरा शैलीचा क्रिकेटमधील सर्वात घातकी फलंदाज आपण पाहतोय मनोज ऑन साईक. तुषारचा पुढील बॉल. यावेळेस पंच वळतात मोहन सर आमच्याकडे. वाईड बॉल आणि अतिरिक्त धावेने टोटल धावफलकावरती 13. 13 धावा बनल्यात. कमबॅक भरपूर चांगलं केलं यंगस्टार पाली संघानं. क्षमता भरपूर आहे गोलंदाज तुषारकडे. एक चांगला खेळाडू आहे समोर, मात्र एक यंगस्टार खेळाडू खरोडवाडी संघाचा मनोज. डावखुरा शैलीचा ओव्हर द विकेटने पुढील बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. जबरदस्त कामगिरी गोलंदाज तुषारच्या. अजून एक डॉट बॉल. धावफलक स्थिर 13 अंकावरती. जय भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचवाडी आयोजित पर्व दुसरं 2026ची भव्य दिव्य नाईटची रजनी भव्य दिव्य डेची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधला आजचा पहिला दिवस. तेरा बनल्यात. पुन्हा तुषारचा पुढील बॉल. यावेळेस लॉफ्ट केलाय मिड विकेट मध्ये. शतरक्षक जरूर आहे. बनला दर्शक. बिग हिट येतोय. षटकार. 6 धावा. एकोणवीस धावा सध्या आपण पाहतोय. मनोजच्या बॅटमधून संघर्षाचा षटकार आला आणि खरोडवाडी संघाची टोटल सध्या धावफलकावरती 19. यंगस्टार पाली संघाकडून तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय अंकुश, ज्याच्याकडे अनुभव थोडासा जास्त आहे. समोर मात्र फलंदाज आपण पाहतोय लेफ्टी. यावेळेस समोर लॉफ्ट केलाय काहू कॉर्नर मध्ये. एक टप्पा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रोप. 4 धावा.
चौकार आलाय फलंदाज आपण पाहतोय किशोरच्या बॅटमधून आणि धावसंख्या सध्या धावफलकावरती 23 आहे. इथून डाबाचा आकार चांगला प्रकारे वाढवला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. पुढील बॉल पुन्हा शॉर्ट बॉल समोर लॉफ्ट केला. जेलची संधी चेंडू खाली क्षेत्ररक्षक ट्राय केला नाही. इथून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक भरपूर चांगली फिल्डिंग करताना इथून 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टोटल करोडवाडी संघ पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना धावफलकावरती सध्या टोटल आपण पाहतोय 25. ऑन स्ट्राईकला किशोर आहे, नॉन स्ट्राईकला मनोज आहे. दोन्ही लेफ्ट हँडर खेळाडू सध्या खेळपट्टीवरती दाखल आहेत. गोलंदाज आपण पाहतोय अंकुश तिसऱ्या षटकामध्ये. फुलरलेनचा बॉल समोर लॉफ्ट केलाय. मिड ऑफ मधून चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. गोळीच्या वेगाने 4 धाबेसाठी चौकार. चांगली बॅटिंग करतोय सध्या फलंदाज किशोर. एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार या षटकामध्ये आपण पाहिलेत आणि धावसंख्या सध्या खरोंडवाडी संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना 29 धाबा बनल्यात. अंकुशवरती हल्ला चढवला गेला आहे फलंदाज किशोरच्या माध्यमातून. खेळपट्टीसुद्धा भरपूर चांगली मेहनत सध्या बोरीचवाडी संघानं केलेली पाहायला मिळते. यावेळेस शॉर्ट बॉल अक्षरशः शरीरावर आदळतोय. फलंदाजाला असं वाटलं होतं की चेंडू वाईट जाईल की काय, परंतु शरीराचा वेध इथून आलेला डॉट बॉल. धावफलक 29. धावफलक सध्या कुठेतरी अडचणीत असताना आता संघर्ष चांगला पाहायला मिळतोय खरोंडवाडी संघाचा. 29 बनल्यात. सध्या धावसंख्या भरपूर चांगली आहे. अंकुशचा पुढील बॉल पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा शरीराचा वेध इथून आपण पाहू शकाल. 1 धाव. एका धावेने टोटल धावफलकावरती 30 आणि आता सायकलला असेल मनोज. यावेळेस आपण पाहतोय इथून बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. इथून आले 1 धाव आणि मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 31. मिड इनिंगमध्ये टॉस केला जाईल आणि प्रत्येक टीमला विनंती आहे टॉस सुरू करण्याच्या अगोदर जी काय फॉर्मॅलिटीज आहे ती सुद्धा जमा करायची आहे, म्हणजे आहेर पॉकेट. 3 षटकाचा खेळ संपला आणि खरोंडवाडी संघाची टोटल धावफलकावरती 31. गोलंदाजी मार्कवर यंगस्टार पाली संघाकडून शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी लक्ष्मणवरती सध्या जबाबदारी दिली. 31 बनल्यात. सायकलला असेल आपण पाहतोय फलंदाज मनोज. नॉन सायकलला असेल किशोर. गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण एक अनुभवी खेळाडू जरूर आहे यंगस्टार पाली संघाचा. 31 बनल्यात. शेवटचे 6 बॉल राऊंड द विकेटनं पहिला बॉल. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका फसलाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. कमालीचा सुरेख झेल. फलंदाज होईल पेल. अजून एक धक्का. फलंदाज मनोज बॅक टू डगआउट. एकतीस धाब्यावरती अजून एक आदरा बसलाय न्यू बॅटर. उंच शरीर एसटीचा खेळाडू आपण पाहतोय भरत. जर्सी क्रमांक 33. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये टार्गेट किती सेट केलं जाईल. 33 बनल्यात. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि LB आउट असेल आणि प्रत्येक संघाला हाईट फॅक्टरसाठी एकच रिव्ह्यू असेल.
तो जर गमावला तर रिव्ह्यू नसणार आहे. पंचांना जर डाऊट असेल तर पंच घेऊ शकता. 31 बनल्या सायकेलला एक उंच शरीर एसटीचा उजव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहतोय भरत. एखादा मोठा फटका आला तर टार्गेट मोठं सेट केलं जाईल का. यावेळेस हलकीशी कडा आणि शॉर्ट थर्ड मॅनमध्ये थोडीशी पंबलिंग, परंतु चित्त्याच्या चपळाईनीतून एकच धाव. एका धावेने टोटल धावफलकावरती आता 32. शेवटचे 4 बॉल शिल्लक. सायकेलला असेल किशोर. चला मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. एका साईडला टीम आपण पाहतोय सांबरी 11 असलवाडी, त्यांना फाईट करेल बांगारवाडी. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल आणि जी काय फॉर्मॅलिटीज आहे ती सुद्धा लगेच जमा करायची आहे. गोलंदाज लक्ष्मणचा तिसरा बॉल ऑन स्ट्राईकला किशोर. यावेळी लॉब केलाय समोर, फटका हवेत आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप. साधा सोपा झेल ड्रॉप झाला. इथून आल्या 2 धावा आणि 2च्या मदतीने खरोंडवाडी संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना 34 वरती आता सध्या धावफलक. चौतीस धावा सध्या. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. कोणता संघ कमबॅक करेल, कारण 3 बॉलवरती टार्गेट सेट करणार. यावेळेस समोर लाभ केलाय लॉंग ऑन मध्ये, अजून एक झेलची संधी. लॉंग ऑन मध्ये जबरदस्त झेल. किशोर होईल फेल. अजून एक धक्का. न्यू बॅटर 777 जर्सी क्रमांक 77 आपण पाहतोय रिषभ पंतचा हा सुद्धा नंबर आहे ना. तशी बॅटिंग करेल का संतोष. शेवटचे आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चौतीस धावा बनल्यात. ऑन स्ट्राईकला नवीन फलंदाज पाहायला मिळेल संतोष, ज्याच्याकडे अनुभव भरपूर असेल, परंतु 2 बॉलवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल. कडक उन्हामध्ये जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. जय भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचेवाडी आयोजित 2026चं पर्व दुसरं दमदार स्पर्धा आपण पाहतोय. पुढील बॉल यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. कमालीची गोलंदाजी. अजून एक डॉट बॉल. धावफलक स्थिर 34. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लक्ष्मणचं क्षमता भरपूर आहे. गोलंदाज लक्ष्मणकडे एक अनुभवी खेळाडू जरूर आहे. 34 बनल्यात आणि आता अंतिम बॉल. पुन्हा चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये खरोंडवाडी संघाने बनवल्या 34. येणारे 24 बॉल आणि यंगस्टार पाली संघाला जिंकण्यासाठी 35 धाब्यांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच बांगारवाडी संघाचा कर्णधार आणि सांबरी 11 असलवाडी संघाचा कर्णधार आपण मिड इनिंगमध्ये टॉस करणार आहोत. आपण दोन्ही कॅप्टन या आणि जी काय फॉर्मॅलिटीज आहे ती सुद्धा मॅच सुरू होण्याच्या अगोदरच जमा करा अशी आयोजन कमिटीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. सांबरी 11 असलवाडी, त्यांना फाईट करेल टीम खांडस परिसरामधील बांगारवाडी.
सामरी 11 आसलवाडी संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय बांगारवाडी टीमला. जी काय फॉर्मॅलिटीज आहे ती अगोदरच जमा करा. चला सलामीची जोडी पाठवायची आहे यंगस्टार पाली संघ. 24 बॉल 35 धाब्यांची आवश्यकता. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये टीम आपण पाहतोय खरोंडवाडी संघाने 34 बनवल्यात आणि यंगस्टार पाली संघासमोर 35 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. सध्या जे भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचवाडी आयोजित 2026 हे पर्व दुसरं जबरदस्त दमदार स्पर्धा आपण पाहतोय. सुरेख आयोजन, सुरेख नियोजन. पहिला सामना आपण पाहतोय. 34 बनवल्यात, 35चं टार्गेट. शंकर आणि विशाल अशी सलामीची जोडी. स्ट्राईक एंडला असेल विशाल, नॉन स्ट्राईकला शंकर. 24 बॉलमध्ये बनवायच्यात 35 गोलंदाजी मार्कवर किशोरला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी प्रत्येक खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती आहे, बेकरी गावामधून जाताना आपली वाहने सावकाश चालवा. आपण वेगाचा वापर करू नका ही आपल्याला कळकळीची विनंती आहे. लक्ष असू द्या, थोडंसं सावकाश जा, कारण गावामध्ये लहान मुले सुद्धा असतात रस्त्यावरती. पहिला बॉल यावेळेस शॉर्ट बॉल हुक केलाय. डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये होता, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार. 4 धावा. नेक्स्ट मॅच सुद्धा भरपूर चांगली पाहायला मिळेल. बांगारवाडी विपक्ष टीम आपण पाहू शकाल. टीम सामरी 11 आसलवाडी. जशी ही मॅच संपेल तशी दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे, कारण ऊन सुद्धा भरपूर आहे. आपणही काळजी घ्या. चौकार आलाय. फलंदाज विशालच्या बॅटमधून सुरुवात दमदार झाले यंगस्टार पाली संघाची. गोलंदाजी मार्कवर पुन्हा पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी उरते विकेटने किशोर, लेफ्ट हँडर गोलंदाज. यावेळेस बन नाटवेग लाऊड अपील, परंतु पंच मात्र आपली दाद स्वीकारत नाही. इथून दुसरा बॉल डॉट. प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल मोहन सर, त्यानंतर स्क्वेअर पंच जयवंत सर. जबरदस्त पंच आपण पाहतोय. यावेळेस पुलर लेनचा बॉल, कमालीची गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार काढल्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल. थांबवलं गेलं इथून फलंदाज विशालला. मॅच कोणत्याही क्षणी संघ कमबॅक करू शकतोय, कारण क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटची विकेट, शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. किशोरचा पुढील बॉल विशालसाठी. पुन्हा स्लोअर 1 गती. यॉर्कर लाईनचा बॉल जरूर होता. कमालीची गोलंदाजी. चौकार काढल्यानंतर सलगचे 3 डॉट बॉल. कडक उन्हामध्ये जबरदस्त सामने पाहायला मिळतात. एप्रिल महिन्याचा सध्या सीजन आहे आणि डेचे फॉर्मॅट सध्या कमी पाहायला मिळतात, परंतु इथे चांगली स्पर्धा. पुन्हा जबरदस्त गोलंदाजी. अजून एक चौथा बॉल डॉट. सलग 4 डॉट खेळतोय विशाल. कमालीची गोलंदाजी किशोर या गोलंदाजाची, कारण पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सलगचे 4 डॉट, म्हणजे वापसी भरपूर चांगली आहे खरोंडवाडी संघाची. 34 बनवल्यात, 35चं टार्गेट. शेवटचा बॉल. पुन्हा कमालीची गोलंदाजी. सलग 5 बॉल डॉट.
म्हणजे चौकार मारला काय आणि डॉट बॉल खेळले काय, लेवल सेम. आणि इथून पहिलं षटक संपलंय. यंगस्टार पाली संघाची टोटल अवघ्या 4 धावा आणि आता येणाऱ्या 18 बॉल बनवायच्या त्या म्हणजे 31. चला करोंडवाडी संघ थोडंसं सहकार्य सुद्धा ठेवा, कारण ऊन भरपूर आहे. जेवढा स्पीडअप ठेवाल तेवढा आपल्याला सुद्धा आराम करण्यास वेळ भेटू शकतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 4 बनल्यात. पहिली फेरी ही 4 षटकाची असेल, दुसरी फेरी 3 षटकाची आणि जी अंतिम मॅच क्वार्टर फायनलची असेल ना ती 2 षटकाची असेल. गोलंदाजी मार्कवर अजून एक डावखुरा शैलीचा गोलंदाज पाहायला मिळेल का सचिन, कारण बॅटिंग लेफ्टी केली होती आणि गोलंदाजी सुद्धा त्या हाताने केली जाईल का. सायकेलला शंकर आहे, एक अनुभवी खेळाडू ज्याने हे मैदान गाजवलेलं आहे. तो खेळाडू सध्या सायकेंडवरती पाहायला मिळतोय शंकर. चला स्पीडअप ठेवा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. यंगस्टार पाली संघाची टोटल नाबाद 4 धावा बनल्यात. गोलंदाजी मार्कवर सचिनला आपण पाहतोय. करोंडवाडी संघाकडून 2 नंबरचं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेटनं आणि सायकेलला फलंदाज आपण पाहतोय. एक हुकमी एक्का शंकर. यावेळेस लॉप केलाय, फटका फसलाय. झेलची संधी, दूरवरून क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडलाय झेल आणि संपवलाय शंकरचा खेळ. गोल्डन डकची शिकार. शंकर इथून 0वरती बाद झाला. आता जबाबदारी असेल न्यू बॅटर लक्ष्मण. आता सध्या जबाबदारी लक्ष्मण वरती असेल. संघाचा संकटमोचक खेळाडू सध्या सायकेंडवरती आपण पाहतोय लक्ष्मणला. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय टीम करोंडवाडी संघाचा प्रत्येक गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये किशोरनं कमाल केली, त्यानंतर आता सचिननं सुद्धा तशी सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा लेफ्ट हँडर गोलंदाज. पुन्हा शॉर्टम हुक केलाय. फाईन लेगच्या गॅपमधून चेंडू चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. लक्ष्मणच्या बॅटमधून आज चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 8 धावा आपण पाहतोय. पुढील बॉल. पुन्हा हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न. गुड कॉल, गुड रनिंग. एक धाव एका धाबेनं. यंगस्टार पाली संघ सध्या थेंबे थेंबे तळे साचे धावफलकावरती 9 धावा. इथून आता साईकवर आणलं गेलंय विशालला. 9 धावा बनल्यात. 35चं टार्गेट होतं, म्हणजे या षटकामध्ये अटॅक करावं लागेल यंगस्टार पाली संघाला. समोर मात्र एक अष्टपैलू गोलंदाज सचिन, लेफ्ट हँडर गोलंदाज. ऑन साईडला विशाल. यावेळेस समोर लाभ केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेलची संधी आणि तिथे जबरदस्त झेल. वाड कॅच, फलंदाज बाद. धावसंख्या सध्या 9 आहे आणि आता न्यू बॅटर इन 4 नंबरवरती सचिन वरती जबाबदारी असेल. नॉन साईकला असेल लक्ष्मण.
या जोडीवरती सध्या नजरा असतील यंगस्टार पाली संघाचा. कमबॅक भरपूर चांगले केले सचिन. 5 धाबा खर्च केल्यात आणि 2 गडी सुद्धा बाद केलेत. कमालीची गोलंदाजी. पुढील बॉल सचिनसाठी. पुन्हा लॉप केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. एकदा बनले दुसरीसाठी. ताळमेळ खराब आणि इथून घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. कमालीची फिल्डिंग. फलंदाज होईल बाद. न्यू फलंदाज आता निलेश आहे. पूर्ण जबाबदारी निलेशवरती असेल. विशाल इथून धावबाद झालाय आणि धावसंख्या सध्या 10. बनवायच्यात अजून 25. म्हणजे इथून जर मॅच बनवायची असेल ना तर निलेश आणि फलंदाज लक्ष्मणला चांगली बॅटिंग करावी लागेल. 9-10 बनल्यात आणि सध्या बॉल शिल्लक आहेत 13 आणि धावा बनवायच्यात 25. म्हणजे हा बॉल दोन्ही संघासाठी भरपूर इम्पॉर्टंट असेल कारण 13 बॉलमध्ये 25 बनवायच्यात. 10 बनल्यात. सायकेलला नवीन फलंदाज ज्याच्याकडे अनुभव भरपूर असेल तो निलेश सध्या इनियाट आपण पाहू शकाल. 5 नंबरवरती दाखल झालाय निलेश. शेवटचा अंतिम बॉल सचिनचा. 10 धावा आहेत. शेवटचा बॉल. फुलर लेनचा बॉल समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. शेवटच्या मोमेंटला थोडीशी मिस फिल्डिंग त्याचा मोबदला येते. गुड रनिंग. 2 धावा. 2च्या मदतीने 2 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती 12 धावा. येणारे 12 बॉल शिल्लक आणि यंगस्टार पाली संघाला 23ची गरज. 12 बनल्यात आणि आता 23ची गरज असेल. नेक्स्ट सामना पाहायला मिळेल बांगारवाडी विपक्ष सांबरी 11 असलवाडी. दोन षटकाच्या चला जास्त वेळ खर्च करू नका. पंच लगेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सूचना करा की आपण फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉल शिल्लक आहेत आणि यंगस्टार पाली संघाला जिंकण्यासाठी 23 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर करोंडवाडी संघाकडून षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी भावेश आलाय पंचांच्या डाव्या बाजूने. ऊर्ध्व विकेटने स्ट्रायकिंगला असेल लक्ष्मण. नॉन स्ट्राईकला असेल निलेश. 12 बॉलमध्ये बनवायच्या 23 धावा बनल्या जातील का? जय भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचवाडी आयोजित 2026 हे पर्व दुसरं दमदार स्पर्धा आणि स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना. एका साईडला टीम आपण पाहतो यंगस्टार पाली त्यांना फाईट करते टीम खरोंडवाडी. 12 बॉलमध्ये बनवायच्या 23 गोलंदाजी ट्रॅकवर आलाय भावेश. साकेला लक्ष्मण.
यावेळेस शॉर्टम हुक केलाय, फाईन लेगला बीट केलाय, चेंडू गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज लक्ष्मणच्या बॅटमधून हा चौकार. चौकार आला आणि आता चौकाराच्या मदतीने धावसंख्या 16 झाले. आता 11 बॉल आणि 19 ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चौकार षटकार मॅचचं रुख बदलून देऊ शकतो यंगस्टर पाली संघाला. 11 बॉल 19 धावा बनल्या जातील का? समोर एक यंगस्टर गोलंदाज भावेश, सायकेला लक्ष्मण. पुन्हा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. पंच वळतात, वाईट बॉल. अतिरिक्त धावेने 17 धावा. आता बॉल शिल्लक आहेत 11 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे आपण पाहतोय 18. 11 बॉलमध्ये 18 बनल्या जातील का? इथून मॅच कशा प्रकारे पाहायला मिळेल? गोलंदाजी मार्कर पुन्हा भावेश वर द विकेटनं सायकेला लक्ष्मण. हलक्या हाताने कव्हरमध्ये ढकललंय, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. जबरदस्त फिल्डिंग. इथून एकच धाव. आता 10 बॉल आणि बनवायच्या 17 धावा. 10 बॉलमध्ये 17 बनल्या जातील का? साईक दिली गेले निलेशला. एक उंच शरीरयष्टीचा जरूर खेळाडू आहे, परंतु एखादा मोठा फटका येईल का त्याच्या बॅटमधून? क्षमता भरपूर आहे, परंतु कडक ऊन आहे सध्या. कडक उन्हामध्ये पॉवरफुल बॅटिंग केली जाईल का? 10 बॉल 17. यावेळेस समोर आला होता, स्टेप आउट जरूर झाला होता निलेश. इथून डॉट बॉल. आता 9 बॉल 17. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर निर्माण करून देईल यंगस्टर पाली संघासमोर. क्षमता भरपूर आहे फलंदाज निलेशकडे, परंतु ती क्षमता सिद्ध करावी लागेल. 9 बॉल 17. पुढील बॉल भावेशचा. पुन्हा आपण पाहतोय आंधी धुंदी भटकेबाजी. इथून आला अजून एक डॉट बॉल. सलगचे 2 डॉट बॉल आणि मॅचमध्ये शिरकाव पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि आता 17ची गरज. जरी या बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तरी मॅच बनवू शकते, कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा यावेळेस रिव्ह्यू घेतला गेलाय. फेर डिलिव्हरी आहे, बॉल आहे स्टँडच्या वरून जाणारा हा बॉल आणि जबरदस्त कामगिरी सध्या गोलंदाज भावेशची. सतराची आवश्यकता. यावेळेस कमालीची गोलंदाजी भावेशची पाहायला मिळते. इथून कमबॅक भरपूर चांगलं पाहायला मिळते आहे. आता येणारे 6 बॉल शिल्लक असतील आणि यंगस्टर पाली संघाला जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. म्हणजे मॅच थोडीशी आता कठीण आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने जवळ येऊन थांबा. सांबरी 11 असलवाडी संघ टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण आहे आणि बॅटिंगसाठी बांगारवाडी संघाला आमंत्रित केलं आणि आयोजकांची सूचना आहे बांगारवाडी टीमला पेनल्टी सुद्धा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आला आहे. मनोज ऑन साईकला असेल. लक्ष्मण. 6 बॉल 17 धावा बनल्या जातील का? 17 म्हटला तर खतरा कोणत्या संघावर असेल? शेवटचे अंतिम षटक हाताळण्यासाठी मनोज आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने. पहिला बॉल. यावेळी हुक केलाय शॉट फाईन लेगमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
आता 5 बॉल आणि बनवायच्या 13 धावा. इथून मॅच बनवू शकते. स्ट्रायकेला लक्ष्मण आहे का अनुभवी खेळाडू जरूर आहे. 5 बॉल 17, 6 बॉल 17 होते, आता 5 बॉल 13. यावेळेस हुक केला डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय बिग हिट षटकार. 6 धावा. आता 4 बॉल बनवायच्या 7 धावा. जबरदस्त सामना. षटकार आलाय आणि आता धावफलकावरती धावसंख्या जबरदस्त पाहायला मिळते. 4 बॉल शिल्लक आणि धावा बनवायच्या त्या 7. मॅच बनवले लक्ष्मण या खेळाडूने. 4 बॉल 7. फुलटॉस बॉल हुक केलाय स्क्वेअर. पंचांच्या डोक्यावरून कमालीचा स्ट्रोक. 4 धावेसाठी चौकार. आता 3 बॉल बनवायच्या त्या म्हणजे 4 धावा. चार बॉल 7ची गरज होती, आलाय चौकार. आता 3 बॉल 3ची गरज. बघा मॅच कशी होती. 6 बॉलमध्ये 17 होत्या आणि तिथून 2 चौकार, 1 षटकार लक्ष्मणच्या बॅटमधून आणि पूर्णपणे मॅचला कलाटणी दिले. 3 बॉल 3ची गरज. यावेळेस आपण पाहतोय पंच मोहन सर वळतात. वाईड बॉल. इथून आता जबरदस्त वापसी राहिले यंगस्टर पाली संघाची. आता 3 बॉल आणि 2ची गरज आहे. बघा क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव घेतली जात नाही ना, तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. आता 3 बॉल बनवायच्या 2 धावा. सायकेलला लक्ष्मण हलक्या हाताने टॅप केला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. आता स्कोर लेवल झालाय. आता 2 बॉल 1 धावेची गरज आणि सायकेलला असेल निलेश. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. 2 बॉलमध्ये 1 धावेची गरज. सायकेलला आता निलेश आहे. दोन बॉल 1 धावेची गरज. अक्षरशः आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे सर्कलमध्ये पाहायला मिळतं. हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ज्या वेळेस 1 धावेची गरज असते त्यावेळेस अशीच फिल्डिंग आपण भरपूर स्पर्धेमध्ये पाहतोय. 2 बॉल. चला स्पीडअप ठेवा. 2 बॉल 1 धावेची गरज. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. हा बॉल जर डॉट आला तर मॅच रंगात येऊ शकते. 2 बॉल 1 धावेची गरज. खरा सूत्रधार लक्ष्मण आहे, परंतु सध्या तो नॉन स्ट्राइक एंडवरती उभा आहे. 2 बॉल 1 धावेची गरज. यावेळेस इथून वाईडनं सामना फिनिश. हार्डलक टीम खरोडवाडी आणि जिंकलेल्या यंगस्टर पाली संघाचं अभिनंदन. या मॅचचा हिरो ठरतोय नो डाऊट लक्ष्मण, ज्याने एकतर्फी मॅच जरूर जिंकून दिली आहे. कारण संघ पूर्णपणे अडचणीत होता आणि इथून मॅच जिंकून दिले. तो लक्ष्मण ठरतो या सामन्याचा हिरो. चला लगेच दुसऱ्या मॅचला